नमस्कार मित्रांनो, राज्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक अशी मोठी अपडेट समोर आलेली आहे। घरकुलासाठी लागणारी वाढू मिळण्यात येणारी अडचण आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत, कारण राज्य शासनाच्या वाढू वितरणाच्या नियमामध्ये एक मोठा बदल केलेला आहे। मित्रांनो, 15 मे 2026 रोजी महसूल व वन विभागाच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय म्हणजेच जी.आर. जारी करण्यात आलेला आहे। या जी.आर. मध्ये घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाढू उपलब्ध करून देण्याच्या नियमामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। आता हा बदल नेमका काय आहे हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। यापूर्वी शासनाच्या वाढू रेती धोरण 2025 अंतर्गत नदी किंवा खाडीपात्रातून वाढू काढण्याचे काम करणाऱ्या लिलावधारकांना त्यांनी काढलेल्या वाढूपैकी जास्तीत जास्त 10% वाढू प्रधानमंत्री आवास योजनेच्या तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी मोफत देणे बंधनकारक होते। मात्र प्रत्यक्षात अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेष म्हणजे नागपूरसह विविध भागांमध्ये घरकुल लाभार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि मोठ्या प्रमाणात घरकुलाची कामे सुरू आहेत। त्यामुळे काढलेल्या वाढूच्या फक्त 10% वाढूमुळे सर्व लाभार्थ्यांना पुरेशी वाढू मिळत नव्हती आणि हाच मोठा प्रश्न लक्षात घेऊन राज्य शासनाने आता नियमामध्ये बदल केलेला आहे आणि आता नवीन नियमानुसार लिलावधारकांनी फक्त काढलेल्या वाढूच्या 10% नाही, तर वाढू घाटामध्ये उपलब्ध असलेल्या एकूण वाढू साठ्यामध्ये 10% वाढू घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून द्यावी लागणार आहे। म्हणजेच मित्रांनो, आधी नियम कमी प्रमाणातील वाढूवर लागू होत होता, पण आता थेट संपूर्ण वाढू साठ्यावर 10% वाढू राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेच्या आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना आधीपेक्षा अधिक प्रमाणात वाढू उपलब्ध होणार आहे। घरकुल बांधकामासाठी लागणारी वाढू मिळण्यासाठी होणारी धावपळ आता कमी होणार आहे। तसेच अनेक ठिकाणी रखडलेली घरकुलाची कामे आता वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे। या जी.आर. मध्ये आणखी एक महत्त्वाची बाब स्पष्ट करण्यात आलेली आहे। लिलावधारकांना घरकुलासाठी दिलेल्या या वाढूबद्दल शासनाकडून कोणत्याही अतिरिक्त रक्कम किंवा अनुदान मिळणार नाही। आणि मित्रांनो, हीच अट लिलावाच्या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे नमूद करण्याचा निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा शासन निर्णय महसूल व वन विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेला असून महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे। हा जी.आर. 15 मे 2026 रोजी जारी करण्यात आलेला असून याचा उद्देश एकच आहे, राज्यातील जास्तीत जास्त घरकुल लाभार्थ्यांना पुरेशी आणि मोफत वाढू उपलब्ध करून देणे। विशेष म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घर बांधणाऱ्या गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे। जर तुम्हीही घरकुल योजनेच्या लाभार्थी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे। तसेच तुमच्या गावामध्ये किंवा परिसरामध्ये कोणाचं घरकुल सुरू असेल तर त्याच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा। अशा शासन निर्णयाच्या आणि घरकुल योजनेच्या नवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।